प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मराठी नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। 12वीच्या मुलांसाठी हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं असं हे वर्ष आहे। कारण तुम्ही आता ज्या परीक्षा देणार आहात, CET असेल, नीट असेल, JEE असेल, इतर कोणत्या आणखी परीक्षा की त्या परीक्षांच्या निकालावरून तुमच्या आयुष्याची दिशा ठरणार आहे आणि म्हणून हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप सारं महत्त्वाचं आहे, तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे आणि म्हणून या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्या भावी वाटचालीसुद्धा पुढच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या या दिवशी देते। तर माझं चॅनल सुरू होऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं। गुढीपाडव्याच्या दिवशी मागच्या वर्षी 2 एप्रिलला मी चॅनल सुरू केला होता आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्याला इतका भरभरून उत्तम प्रतिसाद दिला की मी त्याबद्दल सुद्धा तुमचे सगळ्यांचे आभार मानते। तुमचा हा जो काही प्रतिसाद आहे तीच माझी प्रेरणा आहे, तोच माझा ऊर्जा स्रोत आहे आणि तुम्ही असाच जर छान प्रतिसाद देत राहिलात तर आणखी छान छान नवनवीन उपयुक्त व्हिडिओ मी निश्चितपणे बनवेल याची मी तुम्हाला खात्री देते। तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख, PVP ज्युनियर कॉलेज प्रवरा पॅटर्न, तर माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपली CETच्या PYQची सिरीज ही आपण कंटिन्यू करतो आहोत। आजचा टॉपिक आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला आपण घेणार आहे तो न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग। आजच्या या व्हिडिओमध्ये मी CETला आलेले पण PYQ घेणार आहे आणि नीटला आलेले पण PYQ घेणार आहे। तर बघा, हा चॅप्टर अतिशय सोपा आहे, त्याच्यामुळे याला मुळीचही ऑप्शनला टाकू नका आणि याच्यावरचं जे सगळे न्यूमरिकल्स आहेत ते खूप सोपे आहेत आणि त्याच्यामुळे कमी कष्टात चांगले मार्क्स देणारा म्हणजे सगळ्या परीक्षांना CET असू देत, नीट असू देत, JEE असू देत, कमी कष्टात चांगले मार्क्स देणारा हा चॅप्टर आहे आणि म्हणून त्यातली त्यात या आर्टिकलवर प्रश्न पडण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि म्हणून आपण PYQ घेताना त्या फॉर्म्युल्याची निवड केलेली आहे। मग आता आधी आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय आहे तो बघू आणि मग आपण त्याच्यावरचे MCQ बघू। मग आता बघा, समजा ही अशी बॉडी आहे आणि ह्या बॉडीचं टेम्परेचर आहे कॅपिटल T आणि सराउंडिंगचं टेम्परेचर आहे T0। आपण असं गृहीत धरू की या बॉडीचं टेम्परेचर आहे 50 डिग्री सेल्सिअस आणि सराउंडिंगचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस। मग आता बघा, जसा जसा वेळ जाणार आहे तसं तसं वेळेबरोबर ह्या बॉडीचं टेम्परेचर कमी कमी होत जाणार आहे आणि वेळेबरोबर टेम्परेचर कमी होणं त्याला म्हणायचं dT/dt आणि याला म्हणायचं दिस dT/dt दॅट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर। किती वेळात किती टेम्परेचर कमी झालं, लॉस झालं, त्याला म्हणायचं रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर। मग हे रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर हे कशाच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बदलतं, तर ते T-T0च्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बदलतं। मग T-T0 म्हणजे काय, तर आता बघा T-T0 म्हणजे ह्या बॉडीचं सराउंडिंगपेक्षा किती टेम्परेचर जास्त आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं एक्सेस ऑफ टेम्परेचर ऑफ द बॉडी ओव्हर द सराउंडिंग। काय T-T0चं नाव काय, एक्सेस ऑफ टेम्परेचर ऑफ द बॉडी ओव्हर द सराउंडिंग। आता ह्या केसमध्ये जर बघायचं झालं तर T-T0 तुमचं येणार आहे 50-25 दॅट इज नथिंग बट 25 डिग्री सेल्सिअस। दिस इज एक्सेस ऑफ टेम्परेचर ऑफ द बॉडी ओव्हर द सराउंडिंग। मग हे दोन्ही एकमेकाच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बदलतात, पण हा डिफरन्स प्रोव्हाइडेड दॅट दिस डिफरन्स दॅट शुड बी व्हेरी स्मॉल आणि हा डिफरन्स किती असावा, तर तो साधारणतः 30 डिग्री सेल्सिअस असावा अशी कंडिशन असते। मग आता बघा, मी परत रिपीट करते, काय तर रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एक्सेस ऑफ टेम्परेचर ऑफ द बॉडी ओव्हर द सराउंडिंग प्रोव्हाइडेड दॅट दिस एक्सेस इज व्हेरी स्मॉल। मग आता
इथं प्रपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं असेल आणि आपल्याला कॉन्स्टंट पुट करायचं असेल तर त्याला सी असं आपण म्हणतो आणि दिस सी इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. And now our formula for Newton's law of cooling, that is nothing but dt by dt, that is equal to C into bracket T minus T0 bracket over. आणि ह्या फॉर्म्युल्यावर आपल्याला आज PYQ बघायचे आहेत आणि म्हणून हा फॉर्म्युला आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याच्यावरचे न्यूमरिकल्स अतिशय सोपे असतात. मग आता बघा पहिला MCQ काय आलेला आहे की जो MST CET 2006 या साली आलेला आहे. मग तो काय आहे बघूयात. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग होल्ड्स गुड ओनली इफ द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द बॉडी अँड द सराउंडिंग इज. आत्ताच मी सांगितलं तो टेम्परेचर डिफरन्स किती असला पाहिजे, तो 30 डिग्रीच्या आसपास असला पाहिजे, म्हणजे 30 डिग्री सेल्सिअस असला पाहिजे. मग आता पहिलं ऑप्शन काय बघा, लेस दॅन 10 डिग्री नाही. त्याच्यानंतर मोर दॅन 10 डिग्री, तर हा मोर दॅन 10 डिग्री आहे. पण पुढचा ऑप्शन काय दिलेला आहे, लेस दॅन 100 डिग्री. म्हणजे ह्या दोन्हींमध्ये करेक्ट कोण आहे तर 30 इज लेस दॅन 100 डिग्री आणि म्हणून ह्या दोन्हींमध्ये करेक्ट ऑप्शन आहे लेस दॅन 100 डिग्री सेल्सिअस. आणि मोर दॅन 100 डिग्री सेल्सिअस ते तर नाहीच आहे, कारण टेम्परेचर डिफरन्स हा 30 डिग्री असला पाहिजे. आणि म्हणून आपला ह्या तिन्हींमधला करेक्ट ऑप्शन आहे सी, दॅट इज लेस दॅन 100 डिग्री सेल्सिअस. कळलं का मग बाळांनो. आता पुढचा PYQ जो आहे बघा, ए बॉडी कूल्स फ्रॉम 100 डिग्री सेल्सिअस टू 70 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे dt काय झालं पहिल्या केसमध्ये तर 100 मायनस 70 आणि किती वेळात इन 8 सेकंड. मीन्स दिस dt दॅट इज 8 सेकंड दॅट इज इक्वल टू C इंटू ब्रॅकेट. आता ह्या दोन्हींचं ॲव्हरेज टेम्परेचर घ्यायचं. ॲव्हरेज टेम्परेचर येईल 100 प्लस 70 डिव्हायडेड बाय 2 मायनस T0. तर सांगितलंय बघा, इफ द रूम टेम्परेचर इज 15 डिग्री सेल्सिअस म्हणून 15 डिग्री सेल्सिअस आणि 170 बाय 2 दॅट बिकम्स 85 मायनस 15 अँड इट बिकम 70C. आणि म्हणून पहिलं इक्वेशन तुमचं तयार झालं ह्या पहिल्या केस करता. 100 minus 70 that becomes 30. 30 divided by 8 that is equal to 70C. याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1. हे पहिलं इक्वेशन. मग आता दुसरी कंडिशन काय, अँड अज्युमिंग न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग होल्ड्स गुड देन टाइम रिक्वायर्ड फॉर द बॉडी टू कूल फ्रॉम 70 डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री सेल्सिअस. बघा तुमची बॉडी 100 ते 70 ही 8 सेकंदात होत होती आणि रूम टेम्परेचर 15 होतं. आता तुमची बॉडी 70 ते 40 ही किती वेळात होणार आहे. आणि म्हणून दुसरी केस त्याच्यासाठी dt बाय dt दॅट इज 70 मायनस 40 डिव्हायडेड बाय आपण जो वेळ लागणार आहे जो आपल्याला शोधायचा आहे त्याला आपण T2 असं म्हणूयात. आणि इथं C ह्या दोन्हींचं ॲव्हरेज टेम्परेचर तर 70 प्लस 40 दॅट इज 110 डिवायडेड बाय 2 हे येणार आहे बघा तुमचं 55 मायनस सराउंडिंगचं टेम्परेचर 15 दिलेलं आहे आणि हे होणार आहे तुमचं 40C. मग आता बघा हे सबस्ट्रॅक्शन केलं तर दुसरं इक्वेशन 30 बाय T2 दॅट इज इक्वल टू 40C असं इक्वेशन आपल्याला मिळालं. आता पुढे कॅल्क्युलेशनला जागा लागणार आहे आणि म्हणून आपण हे रफ करूयात. मग आता याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 2. आणि अजून एक गोष्ट सांगते, हे 30 बाय 8 असेल याचं कॅल्क्युलेशन करायचं नाही, ते तसंच ठेवायचं. नेहमीच तसं करायचं. का करायचं हे पुढे कळेल तुम्हाला. नाव डिव्हाइड इक्वेशन 1 बाय 2. ह्या इक्वेशन 1ला 2ने डिव्हाइड करा. मग आता 30 बाय 8 झालं तर हे भागिले उलट गुणिले होऊन T2 वरती गेले आणि डिवायडेड बाय 30 झाले. आता बघा बरं 30 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, म्हणून हे कॅल्क्युलेशन करायचं नाही. आता इकडे बघा 70C डिवायडेड बाय 40C, दिस CC दॅट गेट्स कॅन्सल, दिस 0 दॅट गेट्स कॅन्सल अँड इट बिकम्स 7 बाय 4. मग आता देअरफोर हे 30 गेले T2 बरोबर. नाव ट्रान्सफर दिस 8 हिअर, 7 into 8 divided by 4, 7 8 जा 56 divided by 4 that is nothing but 14 and this 8 that is in second and therefore this 40 is also second, means a time required to cool a body from 70 degree Celsius to 40 degree Celsius is 14 second
and therefore option A is correct. And this MCQ was asked in a exam MHT CET 2005. Understood? In this manner you can solve the numerical. Now next. Okay. आता मी रफ करते कारण हे एक्सप्लेन करायला जागा लागणार आहे आपल्याला. आता काय सांगितलं बघा, ए हॉट बॉडी ॲट अ टेम्परेचर कॅपिटल टी. बघा ही हॉट बॉडी आहे आणि इचं टेम्परेचर आहे कॅपिटल टी. देन इट्स केप्ट इन ए सराउंडिंग ऑफ टेम्परेचर T0. सराउंडिंगचं टेम्परेचर T0 आहे. मग आता काय सांगितलं, इट टेक्स टाइम T1 टू कूल फ्रॉम T टू T2. म्हणजे ह्या T पासून T2 टेम्परेचर व्हायला जो वेळ लागला त्याला T1 असं म्हणायचं. त्याच्या पुढे काय म्हटलंय बघा, तर टाइम T2 टू कूल फ्रॉम T2 टू T3. म्हणजे या T2चं T3 व्हायला जो वेळ लागलाय, टाइम लागलाय, त्याला T2 असं म्हणायचं. अँड टाइम T3 टू कूल फ्रॉम T3 टू T4. म्हणजे T3 टेम्परेचरपासून T4 टेम्परेचरपर्यंत यायला जो वेळ लागला त्याला T3 असं म्हटलंय. आता इफ T-T2 म्हणजे काय बघा, तर ह्या दोन्हींची व्हॅल्यू, ह्या टेम्परेचर डिफरन्स म्हणजे समजा हा 80 ते 70 म्हणजे हा 10 असेल. त्याच्यानंतर 70 ते 60 हे बघा T-T2 इक्वल टू T2 - T3 दॅट इज इक्वल टू T3 - T4 म्हणजे हा पण 10 झाला. आणि इथे बघा 60 ते 50 म्हणजे हा सुद्धा 10 झाला. हा त्याचा अर्थ, हा टेम्परेचर डिफरन्स हा सगळ्यांमधला सारखा आहे. तर त्याला लागलेला वेळ T1, T2 आणि T3 आहे. तर काय विचारले बघा, तर ऑप्शन ए दिलेला आहे, T1 इज ग्रेटर दॅन T2, T2 इज ग्रेटर दॅन T3. सेकंड ऑप्शन, ऑप्शन बी इज T1 इक्वल टू T2 इक्वल टू T3. सी ऑप्शन आहे T3 दॅट इज ग्रेटर दॅन T2 अँड T2 इज ग्रेटर दॅन T1. आणि डी ऑप्शन आहे T1 इज ग्रेटर दॅन T2 इक्वल टू T3. मग आता आपण बघूयात. आता बघा, जर आपण असा ग्राफ प्लॉट केला की रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर वर्सेस टेम्परेचर हा T. मग आता बघा, हे पहिलं टेम्परेचर आहे जे आलंय तुमचं T, नंतर आलंय T2, नंतर आलंय T3 आणि नंतर आलंय T4. हे टेम्परेचर आहे. मग आता सुरुवातीला काय दिसतंय बाळांनो आपल्याला, की हे कूलिंग इज, हा रेट हा आधी फास्टर असतो आणि मग तो काय होत जातो कूलिंगचा रेट. The rate of fall of temperature initially it is faster and after that it becomes slower. मग आता ह्या टेम्परेचर डिफरन्समध्ये जो वेळ लागला त्याला T1 असं म्हणायचं. मग हा जर फास्टर आहे सुरुवातीला, तर फास्टर आहे याचा अर्थ त्याला फास्ट कूलिंग होणार आहे, म्हणजे वेळ कमी लागणार आहे, म्हणजे T1 हे स्मॉल येणार आहे. त्याच्यानंतर हा अजून स्लो होतो, म्हणजे T1 आणि याला लागलेला वेळ T2 टू T3 टेम्परेचर फॉल व्हायला लागलेला वेळ त्याला T2 असं म्हणायचं आहे. मग हा स्लोअर होतो, म्हणजे हा वेळ कमी असणार आहे आणि स्लो झाला म्हणून T2 हा वेळ जास्त लागणार आहे, जरी टेम्परेचर डिफरन्स सगळ्यांमध्ये सारखा असला तरी. आणि आता इथून पुढं T3 टू T4 होताना टाइम लागला T3, पण हा अजून स्लोअर झालेला आहे, म्हणजे वेळ हा रेट स्लो झाल्यामुळं हा वेळ जास्त लागणार आहे, म्हणजे याच्यापेक्षा हा वेळ अजून जास्त असणार आहे. बघा, आधी हे इथं फास्ट आहे म्हणून वेळ कमी, तर आता हा स्लो झाला म्हणजे इथं त्याला वेळ स्लो झाला म्हणून हा वेळ जास्त, आणि अजून स्लो झाला म्हणजे हा वेळ जास्त. म्हणून तुमचा ऑप्शन येणार आहे बघा, T3 इज ग्रेटर दॅन T2 अँड T2 इज ग्रेटर दॅन T1. म्हणजे सगळ्यात कमी वेळ कोण आहे T1 आणि जास्त वेळ कोण आहे T3, जरी त्यांच्यामधला टेम्परेचर डिफरन्स सारखा असला तरी. आणि म्हणून ऑप्शन कोणता करेक्ट आहे, तर सी ऑप्शन इथं करेक्ट आहे. आणि हा MCQ MHT CET
2019ला आलेला आहे. तर या पद्धतीने ठरवायचं की जरी हे सेम असेल, टेम्परेचर डिफरन्स सेम असेल, तरी लागणारा वेळ. आता अजून पुढे जर समजा एखादं केस दिली असती तुम्हाला, T4 T5 दिलं असतं आणि त्याला लागलेला वेळ T4 दिला असता, तर तो याच्यापेक्षा अजून ग्रेटर झाला असता. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जसं जसं तुम्ही पुढे चालत जाणार आहे तसा तसा हा वेळ रेट स्लो होत जाणार आहे आणि हा वेळ जास्त लागत जाणार आहे. येते लक्षात. तर या पद्धतीने ह्या आर्टिकलवर न्यूमरिकल्स सोडवायचे. आता आपण नीटला आलेले MCQ बघू, PYQ बघू. आता पुढचं न्यूमरिकल आहे बघा, हे नीटला आले PYQ आहेत. आता इथून पुढचे सगळे. ए बीकर फुल ऑफ हॉट वॉटर इज केप्ट इन ए रूम इफ इट कूल्स फ्रॉम. आता हे बीकर आहे बघा आणि तर फुल ऑफ हॉट वॉटर, याच्यामध्ये हॉट वॉटर आहे आणि काय सांगितलं बघा, तर इफ इट इज कूल फ्रॉम 80 डिग्री टू 75 डिग्री इन T1 मिनिट्स. बघा 80 ते 75. आता 80 चे 75 म्हणजेच 5 डिग्रीचा फॉल झालाय आणि त्याला लागलेला जो वेळ आहे तो T1 आहे. मग पुढे सांगितलं फ्रॉम 75 टू 80, 75 टू 80 म्हणजे 75 टू 70 म्हणजे परत 5 डिग्री सेंटीग्रेडचा फॉल आहे आणि त्यावेळेस लागलेला वेळ आहे तो T2 आहे. आणि देन फ्रॉम 70 डिग्री टू 65 डिग्री म्हणजे परत 5 डिग्रीचाच फॉल आहे आणि लागलेला वेळ T3 आहे. तर काय कंडिशन असेल. आता मागच्याच न्यूमरिकल्समध्ये पाहिले ना बाळांनो आपण की dt/dt याचा जर T वर्सेस ग्राफ काढला तर इनिशियली कूलिंग इज फास्टर अँड आफ्टर दॅट रेट ऑफ कूलिंग दॅट बिकम स्लोअर. म्हणजे इथे लागलेला हा जो काही वेळ आहे, जरी हे तुमचा टेम्परेचर डिफरन्स 5-5-5 असला तरी हा पहिला टाइम T1, नंतर T2, नंतर T3, तर हा स्लो होत गेल्यामुळं हा वेळ सगळ्यात कमी असतो. त्याच्यापेक्षा हा जास्त, त्याच्यापेक्षा हा जास्त, म्हणजे मगाच्या सारखंच. तर तुमचं काय येणार आहे, इथं फक्त देताना काय दिलंय, T1 इज लेस दॅन T2 अँड T2 इज लेस दॅन T3. आलं लक्षात. त्याच्यानंतर ऑप्शन आहे बघा T1 ग्रेटर दॅन T2, T2 ग्रेटर दॅन T3. तर इथं तुमचा ऑप्शन करेक्ट कोणता आहे, तर T1 इज लेस दॅन T2 अँड T2 इज लेस दॅन T3. हे दोन ऑप्शन तर येणार नाहीतच. म्हणजे हे कूलिंग फास्टर असल्यामुळं हा वेळ काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि आलं का लक्षात. तर या पद्धतीने हा तुमचं आन्सर आहे आणि हा कधी विचारलेला, तर 1995चा PYQ आहे. ओके. आता बघा पुढचा MCQ, हा नंबर 5. सर्टन क्वांटिटी. आता हे रफ करू आपण. Certain quantity of water cools from 70 degree Celsius to 60 degree Celsius in first 5 minutes. मग आता त्याच्यासाठी रेट ऑफ कूलिंग काढू. 70 minus 60 that is nothing but 10 divided by in 5 minutes म्हणजे 5. आता मी आधीच सांगितलं की हे कॅल्क्युलेशन करायचे नाही, ते तसेच ठेवायचे, का तर ते नंतर कॅन्सल होत असतात. आणि म्हणून मग आता दॅट इज इक्वल टू, पुढे काय सांगितलं, तर पुढे सांगितलं 62 कुठं झालं, टू 54. मग 60 मायनस 54 म्हणजे हे झाले तुमचे 6. पुढे कधी, इन नेक्स्ट 5 मिनिट्स, हे झाले नेक्स्ट 5 मिनिट्स. ओके. आणि काढायला काय लावलंय, दी टेम्परेचर ऑफ दी सराउंडिंग इज, सराउंडिंगचं टेम्परेचर आपल्याला काढायचं आहे. मग आता बघा हा C कॉन्स्टंट, ह्या दोन्हींचं ॲव्हरेज टेम्परेचर 70 + 60 डिवायडेड बाय 2 म्हणजे दॅट इज नथिंग बट 130. 130 डिवायडेड बाय 2 मायनस रूम टेम्परेचर किंवा सराउंडिंगचं टेम्परेचर जे काढायचं आहे आपल्याला ते T0. आणि आता इथे बघा C, आता इथे काय येणार आहे, ह्या दोन्ही टेम्परेचर 60 आणि 54 त्यांचा मीन, तर 60 + 54, तर हे 114 डिवायडेड बाय 2 मायनस T0. आता तुम्ही हे जर सॉल्व केलं तर हे येईल तुमचं 65.
आणि हे सॉल्व केलं तर हे येईल 2 5 जा 10 आणि 2 7 जा 14 म्हणजे हे येणार 57. याला म्हणा इक्वेशन नंबर 1, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. डिवाइड इक्वेशन 1/2. 1/2 ला डिवाइड केलं की 10/5 इंटू 5/6 दॅट इज इक्वल टू हे CC कॅन्सल होणार आणि न्यूमरेटरला 65 मायनस T0 डिवायडेड बाय 57 मायनस T0. आता हे 5 गेले 10/6 दॅट इज नथिंग बट 5/3 आणि म्हणजे इथं शिल्लक काय राहिलं 5/3 शिल्लक राहिलं. नाव डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू 57 मायनस T0 दॅट इज इक्वल टू 3 इंटू 65 मायनस T0. मग आता याला जर सॉल्व केलं तुम्ही तर हे येतील बघा 285 मायनस 5T0 दॅट इज इक्वल टू याला जर सॉल्व केलं तर हे येईल 195 मायनस 3T0. मग आता याला जर आपण ट्रान्सफर केलं हे इकडं घेतले तर ते प्लस झाले आणि हे इकडं घेतले तर ते मायनस झाले म्हणजे आपलं हे आलं 2T0 दॅट इज इक्वल टू 90 डिग्री and therefore T0 that is equal to 90 divided by 2 that is 45 degree and therefore temperature of the surrounding that is 45 degree Celsius and therefore option A is correct. तुमचा हा ऑप्शन करेक्ट आहे. हा 2014 ला आलेला PYQ आहे. आता पुढचा PYQ नंबर 6 कळलं का? 4 मार्कासाठी आलेला आहे बघा. आता हा वाला सॉल्व करू आपण. ए बॉडी कूल्स फ्रॉम टेम्परेचर थ्राईस T टू 2T इन 10 मिनिट्स म्हणजे थ्राईस T मायनस 2T किती वेळात इन 10 मिनिट्स. मग आता याचं आपण इक्वेशन मांडून घेऊ. C ह्या दोन्हींचं ॲव्हरेज थ्राईस T प्लस 2T डिवायडेड बाय 2 मायनस. आता बघा त्यांनी सांगितलं ते रूम टेम्परेचर इज T म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर और रूम टेम्परेचर हे T आहे आणि याला जर सॉल्व केलं आपण इक्वेशन तर हे येणार बघा T/10 थ्राईस T मायनस 2T T/10 दॅट इज इक्वल टू आता C हे येणार बघा थ्राईस T प्लस 2T 5T/2 दॅट इज नथिंग बट 2.5T मायनस T इट बिकम्स 1.5T आणि इथं हे येणार बघा 1.5T. हे पहिलं इक्वेशन आपलं आलं. ओके एक्सक्यूज मी. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता पुढे काय सांगितलं. अज्यूम दॅट न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग इज ॲप्लिकेबल. द टेम्परेचर ऑफ द बॉडी ॲट द एंड ऑफ नेक्स्ट 10 मिनिट्स विल बी. आता आपल्याला काढायचं आहे बघा. आता 2T पासून टेम्परेचर काय झालं तर ते टेम्परेचर आपण असं गृहीत धरू की ते टेम्परेचर झालंय T' आणि जे आपल्याला काढायचंय की आणि हे कधी झालं नेक्स्ट 10 मिनिट्स पुढच्या 10 मिनिटात झालंय आणि म्हणून इथं C आता ह्या दोन्हींचं ॲव्हरेज 2T प्लस T' डिवायडेड बाय 2 आणि मायनस सराउंडिंगचं टेम्परेचर T. आता याला म्हणू इक्वेशन नंबर 2 आणि काढायचंय काय आपल्याला हे T' काढायचंय. मग आता डिवाइड इक्वेशन 1/2. आता 1 ने 2 ला भागलं की काय काय होणार आहे बघा. तर T/10 भागिले उलट गुणिले होऊन 10 डिवायडेड बाय 2T मायनस T' दॅट इज इक्वल टू हे CC कॅन्सल झालंय वर राहिले 1.5T डिवायडेड बाय आता हे 2T. आता इथंच LCM काढून घेऊ आपण. 2 इज द LCM मग इथे येणार 2T प्लस T' आणि मायनस 2T. मग आता हे 1.5T आहे ना बाळांनो याला आपण 3/2T लिहू. असं का केलं तर आता हे 10 कॅन्सल झाले. इथे T आहे इथे T आहे कॅन्सल आहे आणि हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. मग आता शिल्लक काय राहिलं आपल्याकडे तर 1/2T मायनस T' दॅट इज इक्वल टू 3/T'. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. देअरफॉर
t dash that is equal to 3 into bracket 2t minus t dash that is nothing but 6t minus 3t dash. आता याला इकडं ट्रान्सफर केले की 4t dash बरोबर 6t and therefore t dash that is equal to 6/4 into t that is nothing but 3/2 into t. म्हणजे तुमचं आन्सर काय आलं तर हे आलं ऑप्शन बी आहे तुमचा 3/2 into t. हा नीट जी सेकंड एक्झाम होती नीटची त्याच्या 2016ला आलेला PYQ आहे. कळले का मग हे तिन्ही पण? आता पुढचा बघूयात. Now next numerical, that is 7th number. A cup of coffee cools from 90 to 80 degrees Celsius in T minutes when the room temperature is 20 degree. मग आता बघा परत रेट ऑफ कूलिंग हा 90 minus 80. -80 in t minutes that is equal to C into bracket 90 plus 80 divided by 2 170 divided by 2 minus the room temperature is means T0 is 20 and that is nothing but 85. This is 85 minus 20 that is 65 into C. And therefore 10 by t that is equal to 65c. This is first equation. Now what happened? The time taken by the similar cup of coffee to cool from 80 to 60 at the room temperature same at 20 degrees Celsius is. आता बघा याला किती वेळ लागला त्याला म्हणू T2 की जो आपल्याला काढायचा आहे. आता हे C कॉन्स्टंट या दोन्हींचं सम म्हणजे 140 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 70 minus 20 that is nothing but 50C and therefore 20 by T2 that is equal to 50C. याला म्हणू इक्वेशन नंबर 2. नाउ डिवाइड इक्वेशन 1/2 1/2 डिवाइड इक्वेशन 1/2. आता 1 काय आपलं 10 by t that is equal to 55c आणि सॉरी 10 by t into t2 by 20 that is equal to 65c divided by 50c. आता काय झालं हे 10 2 जा म्हणजे t2 by 2 into t that is equal to हे cc गेले आणि इथं 13 by 10 आले. ओके 5 ने डिवाइड केलं तर मग आता हे तिकडे गेले T2 दॅट इज इक्वल टू हे T2 काढायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर 13 into 2t डिवायडेड बाय 10 हे डिवाइड झाले आणि म्हणून हे 13t डिवायडेड बाय 5 दॅट इज T2. देअरफॉर आन्सर इज 30/5 into t. दिस इज द टाइम टू कूल फ्रॉम 80 degree to 60 degree. And therefore option the C option that is 13/5t that is correct. And in this manner we complete all NEET PYQ and CET PYQ in this video. बघा हा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुमचं जर नीटला क्वेश्चन आला तर 4 मार्क फिक्स झालेले आहेत आणि म्हणून खूप कमी कालावधीत तुमची या आर्टिकलवरची तयारी होणार आहे. CETला तर निश्चितच येतो आणि नीटला पण येतो आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि याची नीट तयारी करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील, आलेले व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.